गेल्या रविवारी आपण ज्योतिबाची उतरण परंपरा काय हे जाणून घेतलं. आज आपण आणखी एक परंपरा जाणून घेणार आहोत, ती म्हणजेच खेटे. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची खेटे यात्रा ही महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्राचीन धार्मिक परंपरा आहे. माघ महिन्यात पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी या यात्रेला सुरुवात होते. वर्षभरात एकूण 4 किंवा 5 खेटे घातले जातात. आता हे खेटे म्हणजे काय? या दिवशी भाविक कोल्हापुरातील पंचगंगा नदीत स्नान करून किंवा थेट अनवाणी पायांनी कोल्हापूरहून ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत जातात. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जल्लोष करत हजारो भाविक हा डोंगर चढतात. या दिवसात पहाटे 4 वाजल्यापासूनच मंदिरात धार्मिक विधी, महापूजा आणि पालखी सोहळे पार पडतात. भाविक या दिवशी पुरणपोळी आणि येळवणीच्या आमटीचा नैवेद्य करून तो प्रसाद म्हणून ग्रहण करतात. आता यामागे अशी आख्यायिका आहे की पूर्वी केदारनाथ आपली दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयाकडे परत निघाले. हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली आणि केदारनाथला न जाण्याविषयी विनवणी केली. तेव्हा केदारनाथने ज्योतिबावर राहण्याचं मान्य केलं. तेव्हापासूनच कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची परंपरा ही आजतागायत सुरू आहे. या खेट्यांचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त कोल्हापूरचेच भाविक हे खेटे घालतात.